खालापूर तालुक्यामधील ग्रामपंचायत अतकरगाव हद्दीतील आडोशी पाझर तलाव दुरुस्तीचे काम होतोय निकृष्ट. केलेले पिचिंगचे दगड हे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे घसरून विस्कटले. अर्धवट व निकृष्ट काम पाहून होते नागरिकांमध्ये संताप. तलावाच्या कामामुळे 5 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. याला जबाबदार संबंधित लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी ठेकेदार करतात मनमानी. पाण्याची भीषण टंचाईमुळे ठेकेदार व अधिकारी यांना ग्रामस्थांनी घेरले धारेवर. संबंधित अधिकारी यांना स्थळ पाहणी करताना स्थानिक ग्रामस्थ, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष प्रवीण लक्ष्मण भालेराव व ओंकार खेडेकर तसेच स्थानिक पत्रकार तेजस देशमुख यांनी वरिष्ठ अधिकारी देशमुख साहेब यांना विचारला जाब. होत असलेले काम योग्य आहे की अयोग्य? प्रत्यक्षात काम पाहून अधिकारी देशमुख साहेब यांनी घेतली प्रतिक्रिया. यावर कामात त्रुटी आहेत व त्या महिनाभरात पूर्ण करून देतो असे लघुपाट बंधारे विभाग वरिष्ठ अधिकारी देशमुख साहेब यांनी दिले आश्वासन. काम आता सुरू आहे. त्याची तर दुरुस्ती आहे. 1970चा हा बंधारा आहे. तलावाला पूर्ण वगैरे 60 ते 30 सर्वसाधारणपणे 55-60 वर्ष झाले. कारण हा जुनं स्ट्रक्चर आहे. जुन्या स्ट्रक्चरला राजपत्रक तयार केलं होतं आणि जिल्हा परिषदेने त्याचे ॲटम वगैरे तयार केले आणि मंजुरीसाठी पाठवलं होतं. मंजूर पण झालं, परंतु ते सर्कल ऑफिस जे आहे त्या सर्कल ऑफिसने जिल्हा परिषदला काय एक्झिक्युशन करायला दिलं नाही. आणि एक्झिक्युशन करायला म्हणजे जे मंजूर आहे, जे टेंडर झालेलं आहे ते मंजूर झालेलं जे आहे ते फक्त आमच्याकडे करण्यासाठी दिलं. त्याच्यामध्ये काय बाबी जाणीवपूर्वक राहिलेत. आता ह्याचा जो पाईप आहे तो सिमेंट पाईप आहे. आतील जो आहे तिथं आउटलेट म्हणतो आपण, जिथून पाणी आपण ग्रामपंचायतीला सोडतो, ते आउटलेटचं जे पाईप आहे ते सिमेंट पाईप आहे. ते ठीक आहे ऐका ना, मग ते सिमेंट पाईप डिस्टर्ब झाला. ते बऱ्याच 50-60 वर्ष असल्यामुळे ते कुजला गेला आणि ते जे जॉईंट आहे ते लूज झालं. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचा तो ॲसेट अंदाजपत्रकामध्ये करायला पाहिजे होता, घ्यायला पाहिजे होता. तो घेतला नाही. आणि जे सध्या परिस्थितीमध्ये काम आहे त्याचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी वगैरे आहेत त्या त्रुटी आपण दुरुस्त करून ते व्यवस्थित करून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. जेव्हा काम चालू असतो तेव्हा तुमचा एखादा अधिकारी येऊन इथं आला पाहिजे. नाही, काम जो कारण काम कसं माहिती आहे, हा जो काम तुम्ही तुमच्या पाणीच वाटतं हा काम योग्य पद्धतीने झालेलं वाटतं का तुम्हाला? आणि नाही, जे काम आता सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही दुरुस्त करून आपण क्लिअर करतो. आपण जे म्हणताय की जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण दुरुस्त करून घेतोय. मग ह्याच्यामध्ये चुकी ठेकेदाराची आहे. म्हणजे जे वर्क ऑर्डर विषय काय आहे की त्याच्यामध्ये ना आपण जे काय काम करून घेतोय आणि ते काम म्हणजे सुरू आहे आणि व्यवस्थित काम करून आपण क्लिअर करून घेतो. त्याला त्या आम्ही 1-2 प्रकारच्या नोटिसा पण आम्ही बजावलेल्या आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने लाईन लेंथप्रमाणे काम करावं असं आपण करतो. सर मी बोलतो आपले किती वर्षाचा कालावधी असतो तुम्ही काम घेतलं आहे? 2 वर्ष असते. 2 वर्ष असते. आता काय चालू? 2 वर्ष पूर्ण होऊन गेले असेल. अजून काम तर कम्प्लीट नाही. आता आपल्याकडे 1 महिना राहिला. पाऊस लागला म्हणजे पुन्हा तलाव काय म्हणजे हे जे आहे आता ह्याच्यामध्ये तर आपल्याला हे जे काय ना हे आमच्या इस्टिमेटमध्ये अंतर्भूतच नाही. म्हणजे पाईप आहे ना सगळ्यात महत्त्वाचं हे मेन काम आहे. ह्याच्यासाठी आपल्याला 1 वर्ष आपल्याला थांबावं लागेल. 1 वर्ष सगळ्याला त्रास सहन करावं लागेल. तर मग आपल्याला अजून पुढे हे आपल्याला मंजूरच आपल्याला हे करायचं आहे. आमच्या इस्टिमेटमध्ये ते अंतर्भूत नाही. हे पाईप जे आहे ना इथूनचा आहे आउटलेट आहे तो ह्याच्यामध्ये अंतर्भूत नाही. साहेब तुम्ही पुढच्या वर्षी ते करून घ्या. पण जो मी म्हणतोय माझं म्हणणं हेच आहे की जे पिचिंगचं काम केलेलं आहे या साईडनी बघा तुम्ही, या साईडनी बघा जो दगड वापरलेला आहे. ऐका की पिचिंगचं काम पूर्णपणे अर्धवट आहे. आता पिचिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा लाईव्ह आम्ही करतोय. मला फक्त सांगा की दगड जे वापरलेत त्या दगडीला क्वालिटी आहे का? दगड काय, कारण हा दगड पाण्यातला उचलून त्यांनी पिचिंगला लावलाय. हा दगड भुसभुशीत झालेला आहे. पूर्णपणे तो दगड आहे ना त्याची जी साल आहे ना ती साल जी आहे आता हा दगड पूर्णपणे याच्यावर आहे म्हणजे हार्ड रॉक आहे. फक्त ह्याची साल आहे ना आता हा जर इकडनं बघितला तुम्ही तर हा पूर्णपणे इथं काळा बेसॉल्ट आहे. ह्याची जी साल आहे ना ते साल लाल प्रकारची आहे वरची. म्हणजे त्याचं तोंड जरी लावलं म्हणणं आहे की दगड योग्य पद्धतीचा आहे. दगड जो आहे तो एकदम हार्ड रॉक आहे. त्याच्यातला एखादा दुसरा जो गोट्या वगैरे आहे तो आम्ही काढून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय ते पण
त्रुटी आहे, आम्ही नाही म्हणत नाही. त्यातला जो काय एखादा गोट्या वगैरे आहे किंवा तुम्ही म्हणताय की छोटा आहे तो मुरुमजा आहे तो आम्ही काढून घेऊन क्लिअर करून देतो. पिचिंग जरा वर खाली झाली ती व्यवस्थित करून घ्या. तुमच्या करण्यात तुमच्या पाणीमध्ये हा काम व्यवस्थित करून घ्या. एक महिना Yes, राहिले yes, करून घेतो. पावसाला जवळ येते, परत पाऊस आता जर तुम्ही लेट केला, पाणी परत भरल्यानंतर परत तुम्हाला पुढच्या वर्षी जाईल काम करण्यासाठी. आता जर आपल्याकडे 1.5 महिना जर पूर्ण फोकस या कामावर केला तर नक्कीच काम पूर्ण होईल. चालेल आणि करून आमची घेतो. मग खरंच विनंती आहे, कारण हे 5 गाव आहेत ना, या तलावाच्या पाण्यावरती हो, आहेत. तुमचं सहकार्य आणि आम्हाला आता असतंय. प्रत्येक एवढी पाणी गावकऱ्याशी आम्ही टंचाई आहे. व्यवस्थित टॅकल करतो. गावात लोकांना पाणी नाही. त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी हे करतो. आता हा नाही टंचाई आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं. आता 1 महिनाभर पाणी पण आपल्याला पुरायचं आहे. गेल्या वेळेस आपण पूर्णपणे सहकार्य केलं, असंच सहकार्य राहू द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काय तुमचे काय त्रुटी असतील किंवा काय मागण्या असतील ते आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात तुम्ही जशा पोहोचवल्या आम्ही ग्रामपंचायतीला पण म्हणतो. त्याच्यावर आहे, तुम्ही चौकशी लागली नाही ना, आम्ही आमचा पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्याची प्रत पण आहे, पोच पण आहे माझ्याकडे, पण त्याच्यावर तुमचा अधिकारी चौकशीला आलाच नाही. मंडळ अधिकारी आले होते ना. मंडळ आलं पण अधिकारी. कधी आलं, माझं जून महिन्याचा अर्ध आणि ते जानेवारी महिन्यामध्ये येतं. अरे बघा, गाळमुक्त शिवारची आता सध्या स्कीम चालू आहे. त्या ह्याच्यामध्ये गाळ शेतकऱ्यांनी घेऊन शेतात नेऊन टाकायचं आहे. हे त्यांना आपण उद्युक्त करतोय कशासाठी की ह्याच्या साठवण क्षमतेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. जर समजा एक 20-25 टिप्पर इथून घेऊन गेले तर 20-25 टिप्पर कॅपॅसिटी वाढणार आहे, पाणीच वाढणार आहे. पाणीच वाढणार आहे. शेतकऱ्यांनी एका पण झालं नाही. ते चांगलं. कुठलं शेतकरी पण शेतकरी इथं न येता इथं जे उद्योजक आहेत, नाही कसं आहे वाले, माहिती आहे का? फार्मर्सवाले, आता तुम्ही समजा आले की आता म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की तसं काय घडलं तर 100% ते चुकीचं आहे. माझ्याकडे फोटो आहेत ना, ज्यांनी उचलले, ज्यांचे डंपर, ज्यांनी जिथं माती टाकले तिथले फोटोज आहेत. मी ते फोटो लावून पण दिले तुम्हाला. 100% त्याच्यावर चुकीचं आहे. काही कारवाई नाही. आज शासकाचं काम आहे, मग त्याच्यावर काय आता पुढं काय आता साहेब बघू कोणी काय चुकीचं त्याच्यावर काय केलंय. ते काय तुम्ही तसं निदर्शनास आणून द्या की बाबा ही माती जी आहे ती वेगळ्या त्या पत्राला धरून पद्धतीसाठी अजून मी तिकडे गेलेली तुम्हाला आहे. एक पत्र देतो, स्मरणपत्र म्हणून. ठीक आहे, तो देऊ. पण ह्या कामाच्या जरा पाठवून ह्या महिन्याभरामध्ये कसा कम्प्लीट होईल जरा तुम्ही लक्ष द्या चालेल कामावर. चालेल. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू.